श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर चला पाहू शकता किती ऊन आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30 आणि आम्ही आलेलो आहोत डी मार्टला, जिथे की आम्हाला शॉपिंग करायची होती. तर ही आहे माझी छोटी भाऊजाई, म्हणजे छोट्या भावाची बायको आहे ही. तर आम्ही सर्वांनी म्हणजे ज्या सुट्ट्या होत्या त्या अशा रित्या पार पाडलेल्या आहेत सगळ्या. तर चला जाऊया आतमध्ये. तर पाहू शकता तुम्ही या डिमांडला आलेला आहोत आम्ही सगळेजण. तर इथं तुम्हाला नंतर नाव तर दिसणारच आहे. तर हा आहे माझा छोटा भाऊ आणि ही आहे त्याची बायको. तरी पाहू शकता ही डिमांड आहे ते. चला आतमध्ये जायचं आहे, कारण सुट्ट्या असताना की असंच असतं काहीतरी, नाहीतर मग एरी तर आहेच आपलं घर घर घर. आजही बरं म्हणजे खरेदी तर काहीच करायचं नव्हतं मला. म्हणजे असं ठरवलं होतं की नाही मी फक्त येणार आहे तुमच्यासोबत फिरायला असं म्हणतो. आणि ते गोष्टी आतमध्ये डिमांडमध्ये गेल्यावरती तुम्ही पहा, मला खरेदी तर घरातून ठरवून गेली होती की काहीच करायची नव्हती, पण काय काय केली काय काय नाही ही तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. आणि लाडूसोबत आहे म्हणल्यावरती लाडू आल्या आल्या दुसरं काय नाही, पण एकटी चप्पल बूट भेटतात त्या ठिकाणी गेली. आणि ते माझं तर बघण्यातच राहिलं. आणि तिनं जे हे बघायला चालू केलं ते बघायला चालू केलं. मी फक्त तिला बघत राहिली. मी बोलत होती तिला, अगं आपल्याला काही घ्यायचं नाही आहे, पण ती शेवटी लाडू आहे तिनं काही ऐकलं नाही. आणि जे जे तिला आवडत आहेत गोष्टी ती ट्रायही करत होती, घेतही होती. आता मुलं अजिबात आपलं काही ऐकत नाहीत आणि ते आपल्या आवडीचं तर काहीच घेत नाहीत. तसंच आहे लाडूचंही. आणि इथं चाललं होतं तिला, म्हणजे ज्या पॅन्ट होत्या त्या होत्या तिला भरपूर पॅन्ट, पण तिचं म्हणणं होतं घ्यायच्या. मी पाहत होते माझ्या स्वतःसाठी आणि ती पाहत होती तिच्यासाठी, अशातलं होतं. आणि मी ठरवून गेले होते की मला काहीही घ्यायचं नाही. आणि हे पण मला बोलले की तू आत्ताच पाडव्याचं बाजार भरला आहेस. आणि हो पाडव्याला मी राशन भरलं होतं, ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही. तर ते हे मला आत्ताच बोलले की तू पाडव्याला साडी वगैरेही घेतलेली आहेस ऑनलाईन. ही साडी मागवली होती मी. आणि म्हणजे कृष्णाचा वाढदिवस हे झालेला आहे. आता मात्र अजिबात खरेदी करायची नाही, आपण फक्त फिरण्यासाठी जात आहोत. मी म्हणले हो अजिबात काही खरेदी करणार नाही मी. आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणाल तर जे ह्यांचं हे होतं ना ते एकदम बरोबर झालं. तर तुम्ही पहा आता मी काय काय खरेदी करत आहे. आणि असं काही नाही की काही उगाच कुठल्याही गोष्टी घेते असं नाही. ज्या गोष्टी आपल्याला लागतात, ज्या जरुरी आहेत त्याच गोष्टी मी घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि असं कसं असतं बघा, असं आलं ना काही काही गोष्टी अशा आपल्या घरामध्ये असायलाही पाहिजेत मला असं वाटतं. आणि हे काय ड्रेस मला घ्यायचा नव्हता, पण दिसला खूप गोड, एकदम अशी छोट्या छोट्या मुलींचा म्हणतो ना तसं. मला अशा गोष्टी खूप आवडतात. माझी मुलगी कधी मोठी झाली हे मला काहीच कळलं नाही. आणि माझी इच्छा होती की खूप असे छोटे छोटे कपडे दिसते ना की मला खूप आवडतात. असंच असतं मुलींचं, कधी मोठे होतात तर काही माणसाला कळत नाही. म्हणजे जे छोटे छोटे कपडे होते ना त्यांना बघून मला खूप आनंद होत होता. आणि मी व्हिडिओ काढते म्हणल्यावरती एकही माझ्यापाशी थांबलं नाही, सगळे जिकडे तिकडे गेले मागले. आणि मी आता इथं माझ्यासाठी पाहत होते ड्रेस, पण ह्याच्यातलं काय झालं ना मला एकही पास पडला नाही. एक तर कलर छान मला मला आवडले नाहीत. हे होते माझ्या साईजचे होते, माझ्या मागचेच होते, पण मला तर अजिबात आवडला नाही. त्यांना आवडला होता एक, पण तो मला आवडला नाही, त्यामुळे मी घेतला नाही. आणि मग नंतर इकडं पुढं आलो तर मग ह्याचं म्हणणं होतं ह्याच्यातला यामधला बघ एखादा, पण मला अजिबात लाईट कलर आवडत नाहीत. मी खरं सांगते, मला ना लाईट कलर अजिबात आवडत. मला वाटतं थोडंसं ब्लड कलर आवडतात. तर मी ते बोलत होते हे बघ ते बघ, मी बघितले पण मला आवडलं नाही, त्यामुळं मी काही घेतलं नाही. आणि नंतर इकडं आलो मग चेसण्याचं सेशन होतं इथं. तर खूप छान छान चेसणे होते, पण माझ्या चेहऱ्याला कुठला सूट होतं हे काही मला समजत नव्हतं. आणि जे असाही होता तर मी विचारत होते हे छान आहे का, तो छान आहे का, असे बरेच होते, पण मला काही यामधला आवडत नव्हता. मग असं करत करत बरेच मी ट्राय केले. आणि ह्यांचं म्हणणं होतं की पटकन उरत, पण मला वाटत होतं की नाही जे घ्यायचं आहे तो मग चांगलाच घ्यायचा, नाही तर मग घ्यायचाच नाही. फायनली मी कुठला घेतला आहे ते पुढे पहा. आणि तुम्हाला यामधला कुठला घ्यायला पाहिजे होता हा पण सांगा, कारण मला यामधला तर एकही आवडला नाही. त्यांनी जे मला दाखवले होते त्यामधला मला एकही आवडलेला नाही. तर मला असं वाटलं की बाबा हा छान दिसला असता, म्हणजे मी परत जर गेले तर मग
लाडूचं कसं असतं ना, प्रत्येक वेळेस राशन भरायला आलं की ती ट्रॉलीवर बसणार म्हणजे बसणारच, म्हणजे तिचं ते वेगळंच आहे. आणि आपण ढकलायचं आणि तिने बसायचं, तिला काय त्याच्यात आनंद भेटतो काय माहिती. तर प्रत्येक वेळेसचं आहे. तर एक ट्रॉली कृष्णापाशी आहे आणि एक माझ्यापाशी आहे, जे म्हणजे कमी याची आहे ती माझ्यापाशी आहे. तर फायनलीच झालेली आहे आपली शॉपिंग करून आता. आणि आता आहे एक्झिटची बारी. तर काय झालं ना, कृष्णा आणि हे बाकीचे सगळे पुढे गेले होते आणि बाकीचे काही मागं राहिले होते. तर मुलींनी तर आईस्क्रीम घेतली होती आणि लाडूनं काय केलं, आईस्क्रीम घेतली आणि आतमध्येच खोलली. तर त्यांचं थोडंसं कन्फ्युजन झालं. तर मग मी तेच सांगत होते त्यांना की बिल आहे माझ्याकडं. मग त्यांना बिल दाखवलं आणि मग त्यांनी सोडलं. तर लाडूला बोलत होते की ती आईस्क्रीमचं बिल कुठं आहे. तर असं असतं मुलं. तिनं काय केलं म्हणजे गेटपाशी आल्याच्यानंतर फोडली ती, काही आतमध्ये नाही फोडली, बाहेर आल्याच्यानंतर फोडली तिनं. पण त्यांचं होतं कन्फ्युजन. तर चला असो, कन्फ्युजन झालं तरी आपल्याकडं बिल मात्र होतं त्याचं. तर चला झालेली आहे शॉपिंग आता. तर परत एकदा तुम्हाला डिमांड दाखवते. तर तुम्ही या डिमांडला कधी आलेले असाल, बरेच जण आलेले असाल, जे आलेले आहेत त्यांनी नक्की सांगा हे डिमांड कुठलं आहे आणि तुम्ही इथून किती लांब आहेत राहायला हे पण सांगा. तर चला आता आहे परतीची वारी. तर जोडी मात्र तयार आहे, जोडी गाडीवर आली होती आणि आम्ही मात्र रिक्षामध्ये आलो होतो. तर आता इथून ह्यांचं काय नाही, आता हे निघून जातील आणि आम्हाला मात्र राशन वगैरे आता गोणीमध्ये म्हणजे पोत्यामध्ये निघायचं होतं. सगळ्यांचा काय गोंधळ चाललेला आहे काय माहिती. तर मी मात्र आता इथंच व्हिडिओचा एंड नाही करणार, कारण पुढं आणखीन आपल्याला रस्त्यानं जाताना बघूया काय काय होत आहे काय काय नाही. तर आता सध्या निघूयात. आता राशन वगैरे सगळं भरून झालेलं आहे पोत्यामध्ये. तर पुढं ना रस्त्याच्या ठिकाणी एक आम्हाला उसाच्या रसाची ही दिसली, गाडी दिसली. तर खूप छान वाटलं उसाचा रस बघून, कारण खूप ऊन आहे, एवढी तहान लागली होती ना. तर आम्ही ना भर उन्हाचं म्हणतो ना तसं बाहेर पडलो होतो. आता अंदाजे 3:30 वाजले असतील किंवा 3:45 इतके एवढा टाईम झालेला आहे. आणि ताणही खूप लागली होती, कारण पाणी होतं सोबत पण गरम झालं होतं. म्हणलं चला आपण रस घेऊया आणि पूर्ण फॅमिली झाडाखाली गाडी रसाची उभी होती. म्हणलं इकडे तिकडे कारण आम्ही सगळं 10-12 जण नाही असं पूर्ण फॅमिली असं खूप छान वाटतं सगळे. आम्ही ना इकडल्या भागाला आलो कधी या ताईपाशी रस घेत असतो, कारण खूप छान रस घेतात. आणि हा पाहू शकता फॅमिली हा चष्मा सिलेक्ट केलेला आहे, कसा वाटतोय नक्की सांगायचा आहे. हाही घेतला आणि दुसरा एक होता तोही घेतलेला आहे. तो कृष्णाने घेतला होता, कृष्णाला आवडला तो म्हणून, त्यामुळे ते कृष्णाने घेतला. तर सर्वांचा चाललेला आहे. रस मात्र एवढा भारी होता. तर सगळेजण एका ठिकाणी बसून रस पित आहेत. आणि बाकीचे म्हणाल तर मुलांनी नाही घेतला, कारण त्यांनी आईस्क्रीम घेतल्या होत्या ना. तर मुलांनी नाही घेतला अजिबात रस, काही मुलांनी घेतला नाही आणि आम्ही मात्र घेतला. आणि मी तर फायनली 2 ग्लास घेतला, एक नाही 2 कारण एवढा भारी, एवढा थंड आणि ऊन होतो खूपच. नको मला पाणी प्यायचं नाही घेणार आहे. तर मी 2 ग्लास घेतला. आणि हा चष्मा आहे जो कृष्णाला आवडला आणि कृष्णाने घेतला होता. तर फायनली असं आता आमचा गेलेला आहे. आता वाजले असतील 3:30 किंवा 3:45 एवढा टाईम झालेला आहे. तर चला इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. खूप मोठा व्हिडिओ आहे, नक्की पहा, पण छान आहे, आवडेल तुम्हाला. आणि तुम्ही कुठं असं सुट्ट्यामध्ये जाऊन नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायचं आहे.